दरम्यान झिरो एफआयआर कुठेही नोंदवला जाऊ शकतो. रोहित पवारांनी फडणवीसांचा दावा आता खोडून काढलेला आहे. हा जो काही झिरो एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण झिरो एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला झिरो एफआयआर करता येतो. जिथे एफआयआर करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर झिरो एफआयआर होतो आणि तो झिरो एफआयआर हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं झिरो एफआयआर घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. राज्यसभेमध्ये तिथे असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी झिरो एफआयआर बद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला उत्तर हे तिथले जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत, नाही तर मिनिस्टर आहेत, त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं आणि उत्तरात हेच सांगितलं आहे की झिरो एफआयआर हा कुठंही होऊ शकतो. उत्तर प्रदेश सरकार, जी भाजपची सरकार आहे, त्यांनी सुद्धा सर्क्युलर अशाच पद्धतीचा तिथं काढलेला आहे.